नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं. इयर, वॉटर अँड सॉईल याचा स्वाध्याय आपण संपूर्ण पाहणार आहोत. एक्झरसाइज संपूर्ण उत्तरासहित. फर्स्ट क्वेश्चन आहे फिलिंग द ब्लँक्स. टेम्परेचर, व्हॉल्यूम, मास, डेन्सिटी, ह्युमिडिटी, ॲसिडिटी, वेट, नेचर, सेप असे शब्द तुम्हाला सुरुवातीला दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला गाड्या जागा निवडायचे आहेत. द कॅपॅसिटी ऑफ इयर टू द होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर हा शब्द तिथं आलेला आहे. सेकंड आहे वॉटर डज नॉट हॅव द सेप. सेप हा शब्द त्याच्यामध्ये आन्सर आहे. While freezing, a temperature of water is boil lower water. Nature of the soil is the pH 7 soil. Why is the said that? त्याचा आन्सर खाली दिलेला आहे. Air is the homogeneous mixture of the various gases because the gases are unfortunately uniformly mixed. B यामध्ये विचारले water is the universal solvent because it can dissolve any substance. सी ऑप्शन दिले आहे त्याच्यामध्ये देर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर ऑफ द क्लिनिंग पर्पज बिकॉज द मोस्ट डर्ट डिझॉल्ड इन वॉटर. थर्ड क्वेश्चन आहे याच्यामध्ये व्हॉट विल हॅपन इफ असं घडलं तर तुम्ही काय कराल. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन विचारलेला आहे द अमाऊंट ऑफ द वॉटर वेपर इन द इयर इंक्रीज अँड ह्युमिडिटी इंक्रीजेस. त्याचा आन्सर तुम्ही ए बी सी पॉईंटमध्ये दिलं आहे. ओनली वन क्रॉप इज ग्रोन रिपीटेडली इन द सॉईल अँड सॉईल फर्टाइली डिक्रीजेस. सॉईलची फर्टिलिटी डिक्रीज होऊ शकते. फोर्थ क्वेश्चन विचारलं आहे विथ हुम शूड आय पेअर अप. एअर, स्कॅटर्ड ऑफ लाईट, लाईटचं प्रकाश वाहून येण्याचं काम करते. वॉटर, एक्झर्शन्स, सॉईल, प्लॅस्टिसिटी. फिफ्थ क्वेश्चन आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट विचारलेले तुम्हाला सँडी सॉईल हॅज द लो कॅपॅसिटी फॉर द होल्डिंग ऑफ वॉटर. आन्सर आहे ट्रू. द सबस्टन्स इन विच अ सोल्यूट dissolve in called as a solvent. Answer आहे true. The pressure of the exerted by air it is called the atmospheric pressure. Answer आहे true. Explain the picture in your own word. पिक्चर दिले तुम्हाला बाजूला आणि त्यावरून उत्तर तुम्हाला यायचं आहे वॉटर एंटर द क्रॅक ऑफ रॉक्स. बाजूला तुम्हाला आकृती दिली असेल ती पाहून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. दुसऱ्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे द वॉटर फ्रीजिंग इन टू द आईस इट एक्सपांड अँड विडन द क्रॅक कॉझिंग द रॉक टू ब्रेक. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण स्वाध्याय इयत्ता 7वीचं इथे उत्तरच आहे तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्याचं तुम्ही स्वाध्याय कंप्लीट करा, नोटबुकमध्ये पाठांतरण करा, वाचन करा जास्तीत जास्त. या चॅनलवरती असेच नवनवीन प्रश्न तुम्हाला सर्व दिलेले असतात उत्तरच आहे. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा जेणेकरून त्यांना त्यांचा स्वाध्याय पूर्ण करण्यास मदत होणार आहे. संपूर्ण क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला इथे दिली आहेत. हीच उत्तरं तुम्ही पाठांतरण केली, एक्झाममध्ये लिहिली तरीही चालतील. परीक्षेला अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला नवनवीन विचारले जातात. कन्फ्यूज व्हायचं नाही. पण याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला वाचन जास्त महत्त्वाचं ठेवावं लागेल. कारण प्रोनाऊन्सिएशन, रीडिंग, रायटिंग हे तीनही एकत्र आले तर तुमचा अभ्यास चांगला होणार आहे. आता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ सगळ्यात उपयुक्त आहे. संपूर्ण स्वाध्याय एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. हा आहे तुमचा लेसन नंबर 3. यानंतर लेसन नंबर 4 क्रमाने आपलं सायन्स झाल्यानंतर आपण मॅथ्स असं घेणार आहोत. तर तुम्ही जानेवरती टिकून राहा. व्हिडिओ शॉर्ट पण नक्की स्किप करू नका. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.